छान असे आंबे लागले तर. काय मालकीन बाई? मी कुठं मालकीन बाई, माझी बहीण आहे बाबा मालकीन. त्या मालकीन आले म्हणलं इकडं. तुम्ही पण मालकीनच ना. हा का? मग बर, तू कुठं फिरतो इकडं? काही नाही, ते माती टाकायची होती मग तिथं. इकडं कुठं भाऊ माती? चाललो होतो मग असंच. माती टाकून झाली आता. मग माती टाकायची ना, इकडं काय काम आहे? काही नाही, आलो होतो असंच. माझं लग्न होत नाही. माझं लग्न होत नाही? मग कर. कोणी तो कोणी द्यायना अडवले ना, का लग्न करायला? कोणी पोरगी द्यायना ना. का बरं? अरे तू असे फटके कपडे घातले, तुझा अवतार बघ, जरा व्यवस्थित राहा, जरा चांगले कपडे घाल, मग कोणतरी पोरगी देईन ना तुला. पण मालकीन बाई तुम्ही इकडे कसं काय? इकडं कसं काय म्हणजे? माझ्या बहिणीच्या घरी येऊ नको का मी? नाही येऊ शकतात मग. आता जाऊ दे, मी पण मुलगा बघायला आले इथं. मला लग्न करायचं ना आता. हा आई वय? म्हणली तर आहे 4-5 स्थळ. मग मला कोण लग्न- म्हणलं 4-5 स्थळे? माझी बहीण मोठी, तुझ्या चार- मालकीन बाई. हा का? हम्म. पण मी आहे ना. काय? मी आता तुझा अवतार बघ, तुझं तोंड बघ. हा, आता आहे सध्या परिस्थिती खराब. जाऊन द्या, येतील माझे पण चांगले दिवस. मग तुझे येतील तेव्हा येतील ना, तर पण मी काय करू? तुम्ही माझ्या जीवनसाथी झाल्यावर होईल माझं पण काहीतरी कल्याण. हो ना. हा. अरे पण असले फाटले कपडे का घालतो? पैसे नाही ना सध्या. अरे मरणाचं कष्ट करतोस. सांगायचं त्या मालकीन बाईला एखादा ड्रेस घेऊन दे व्यवस्थित म्हणून. नाही देत त्या. मला माहिती माहिती आई तुला लय काम सांगते ती. मग मग थोडं करत जा, सांगायचं तिला. तू तुम्ही शांत बसतो गरीबागत, त्यामुळे ती फायदा उचलते. अहो पण माझ्या बँकेत पैसे पाणी भरपूर आहे तुम्हाला काय? माहिती का? हा, मग 2,60,000ची FD काढलेली मी. हा होय. हम्म. अरे वा, मग तरी असं राहतो का? मी बघा, मी काय पित नाही, खात नाही, मला काही व्यसन नाहीये. मला पैसे जपून ठेवायचे, मला मोठं व्हायचंय. मला माझे स्वप्न नाही का पार करायचे आहेत, माहिती आहे का तुम्हाला? खरंच हम्म. एवढं कष्ट करतो तू? लय कष्ट करतो. एवढं तुझे स्वप्न मोठे आहेत. हा मग वाटत नाही तुझ्याकडे बघून, एवढा गरीबागत काम करतो, कष्ट करतो, रात्रंदिवस काम करायला असतो. रात्रंदिवस म्हणून तर काम करू राहिलो ना मी. तुम्हाला कशाला या सगळ्या गोष्टी सांगायला लागला? मग हा, तुम्हाला नाही आवडत का मी? नाही अजिबात नाही. येड लागले का तुला? तर तोंड बघ, कपडे बघ तुझे, आणि मी तुला आवडणार आहे का? आणि तू मला काहीतरीच. हो मालकीन बाई. मालकीन बाई का हो? हा, काय नाही, काम करत होतो इकडे, वांगे उपटत होतो. हम्म. पण तुम्ही दिसले, लगेच इकडे आलो तुमच्याकडे मी. हा का? हा, बर, तसंही तुला काय कामच नाहीये. नाही नाही, काम नाही मग काय? फुकट पगार देते का तुमची बहीण मला? मालकीन बाई. हा, तिला सांगतो थांबा मी इकडून आलो, थांबा मी तिकडून आलो, तसं काय मी बघतच नाही तुम्हाला. अल तुझं न माझं झिंगाट जमलं, साहिल करूये गादा, अग साहिल करूये गादा. झालो तुझ्यावर फिदा ग पोरी, झालो तुझ्यावर फिदा, झालो तुझ्यावर फिदा ग तिकडं पोरी, फिदा, झालो तुझ्यावर फिदा. तिकडं पिदावा, इकडं नका हो. इकडं काहीच नाही का, बत्ती चालणार नाही तुमची. कस काय नाही लाल? मग इकडं काय लक्ष देऊ राहिले तुम्ही? मग इकडे लक्ष तोंड काय बघितलं देताय? का तुमचं? तोंड हा? बघितलंय? तुमची बहीण नाही का ती मालकीन बाई आमची? ती म्हणली तिचं लग्न नाही झालं म्हणे, हा, मग लग्न झालं का? तुमच्यासाठी राहिले का मी अशी? तिला नवरदेव पाहायचाय. हा, तिला म्हणलं मी आहे ना. तुमच्याकडे बघितलं का वय नवरदेव? बघा, वय तुमचं माझं वय बघा काय ते. त्याला काय वयाला आठ नसती, वय आठ नसेल, मला आहे ना. वयाला आठ नसती. तेच म्हणलं, वयाला नसेल काय, माझ्या मनात 8 आहे ना. ऐका ना, हा, तुम्हाला इकडून आहे ना, तुमचं घर दिसतंय का? कुठं? इकडून असं सरळ जा, तुमचं घर आहे. तुम्ही तिकडे जाऊन निवांत आराम करा. इकडून? तुमचे आता आराम करायचे दिवस आहे. का? प्रेमाचे दिवस नाही, प्रेमाचे दिवस भरले. आता तुम्ही आराम करा. चल ना. तुम्ही जा, माझे प्रेमाचे वाईट दिवस तू. चालू झाले, तुमचे भरले. काय लावले? तू इथं काय करते? तुम्ही आंबे बघायला आलते. अगं आंबे बघायला त्या पाठीमागच्या झाडाचे आंबे कर म्हणले, इकडे कुणी एवढे लांब यायला सांगितलं? तूच म्हणली तुला खायचे तर घेऊन ये म्हणून मी आले इकडे घ्यायला. बंट्या, हा? तू काय करतो इथं? मी वय आईच्या मालकीन बाई, सशागत उड्या मार, मग तू काय करतो इथं सांग? मी इकडे उपटायला आलो होतो वांगे. आणि तू काय करतोय? मी चाललो होतो असंच, ते नाही का मालकीन बाई दिसलं, मग थांबलो होतो. तू काय, तुझ्या काय डोक्यात काय पाणी झालंय का? आ? इथं आंबा धरून बसली, कच्चा आंबा काय तुझ्या बापानं खाल्लं होतं का? माझ्या कैरी खायला वाटत का? सांग बरं. वाटायला लागले मला भांडायला. बाई. पोरट मालकीन बाई, तुमचे वेगवेगळे बाप आहेत का हो दोघीचे? तुम्हाला प्रश्न विचारायचा नाही. बंट्या गप्पा, तुला कालच कामावून काढलं होतं, परत आज अजून माफी मागून तुला कामावर ठेवलंय मी. काय नाही तुम्ही नाही म्हणले का आता तुमच्या बापाने खाल्ला का? मग आपल्या बापाने खाल्ला ते होता. आमच्यात चालतं. मग दोन दोन बापा असतात का? अहो, कानाखाली ठेवून त्याच्या बाप काढ लागले ते आता. मालकीन बाई एवढं तो बोलू राहिलं, ताई तुम्ही काढून टाका ना त्याला कामावर. मी प्रेमाचा आहे त्यांच्या घरी. कसलं प्रेमाने नाही ठेवला का तुम्ही मला घरी? ओय काय आहे? ठेवला. प्रेमाचं काय? प्रेमाचं कोण? प्रेमाचं प्रेमावर वरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं, प्रेमावर वरलं ग तुझं.
आता मन भरलं ग तुझं गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला पाखरा आझाद केलं तुला दिलबरा कळतं का काय हे गाणी मग दुपारची म्हणायची गप्पा मी त्यांच्या देखत खवळ तुला बरोबर हा काय रे तुला नाही कशाला इथं आलाय हा काम धंदा बघायचा काय राहू दे राहू दे ऐकलं मी तुझे नाटक सगळे ऐकलं कळतंय मला एवढी काय लहान नाही मी मोठ्या बहिणीला नाटक म्हणते अगं ताई जरा लाज जरा अगं काय करायलीस तू हा आणि मला नाव ठेवलीस का हा मी थांबलो होतो असं मी माती टाकायला आलो होतो आता चाललो होतो मी तेवढ्यात कुठं माती टाकली रानात टाकली का रानाच्या बाहेर रानात टाकली बाहेर काय टाकून हा लांब उभा राहा माझ्या बहिणीपासून लांब उभा राहा लांब उभा त्याला घे ना जवळ तू मालकीन घे त्याला जवळ अगं ती कसं आहे 3-4 वर्षापासून माझ्यापाशी काम हा. करतो मग तू कशी करमणूक नाही का हा ही मला दुपारची गाणं मी लाडका गडी त्यांचा लाडका गडी हा ना हा हा. किती लाड काय ना ते दिसलं बरं का दाजी किती लाडायचे आहेत ते चांगलं दिसलं बाई 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 दाजी आणि हे हम्म. असलं मी दाजी करत मी ह्याचा मुर्दा बसवला चांगला अयो अयो काय झालं तुला हाणलं का मी देव वाटत आहे मला कशाचं आणि मी काय म्हणतो तिचं लग्न झालं का तुमच्या बहिणी अश्विनीताई मी म्हणलं होते ना माझ्या बहिणीला पोरगा आहे का हा, नवरदेव हा, हा. आहे ना आमच्या शेजाऱ्याचा एक पोरगा आहे हाय का हा बाई बाई बरं झालं मी गेल्या आठवड्यात तुम्हाला निरोप दिलता की त्याच्याकडे आहे ना 500 शर्ट आहेत 500 शरडो हो. बाई पण गरज नाही ना त्यांना मुलगा पाहिजे ना आता आवडतोय मुलगा कोण? 100 कुठला? बोकडे आहेत त्याच्यात 100 बोकडे हा. बाया बाया एका 100 बोकड्याचं तर किती पैसे झालं गिनता तर 40,000 एक बोकड्या जातोय बाई अगं होय म्हणून बरं नवरदेव कसलाय नवरदेव एकदम हँडसम आहे भारी अहो, तुम्ही त्या बोकड्यांचं काय करणार आहे पण तुम्ही काय शेळ्या वळ्या लावणार आहे का त्यांना मग काय तर नाही, ते काय होतंय बोकडांचे पैसे 40,000 रुपये एक बोकड ए बाई. दिल्यावर, मग नंतरच्याला किती पैसे होते त्याला शेरड्या वाळायची चांगलं नाही एक करत नंबर स्थळ आणलंय नाही, तुम्ही. ए, शेरडे राहू दे मोठं. तुझी चॉईस बघितली मी कशी आहे ती चांगली दाजी बघितलीत कसले आहेत, कसले नाही ते दाजी, हा ही ते मला दाजी, नको सांगू दाजीने मी गडी आहे त्यांचा लाडाचा गडी आहे तो. तेच ते, मुलाला गडी आहे. लाडाचा गडी हा हा. हा माहितीये मला ती सांगण्याची गरज नाही पुरी ऐक बरं ना, बाई ऐक ऐक मी काय म्हणते तू लग्नासाठी आली ना तू नको टेन्शन घेऊ मी धडाक्यात लग्न बुक करून देते तुझं हा. ठेव, मला या संग लग्न करायचे मला हा? आवडतोय ओ बाई माझ्या संग करायचंय हो हा परवडलं त्यापेक्षा अगं किती गरीब आहे बाई, बाई, कसलं भारी आहे अगं सगळं तुझं सांगितलं काम ऐकते मी आल्यापासून बघते तू किती माझं तर डोकं कामातून गेलं बाई जाते भीती का काय अय गिरी काय लग्न ह्याच्या सोबत करायचं काय अजून हाय काय चूक आहे माझं काय प्रॉब्लेम काय काय प्रॉब्लेम नाही करायचं लग्न ह्याच्या सोबत हा? बरं सॉरी बरं का तुम्ही ना ते कॅन्सल करून टाका ही बनच्या तुझ्यामुळे झालं तुझा मुर्दा बसवला मी काय केलंय तू कशाला एवढं जवळ येऊन तू देतो तू हिला तू देतो तू जा निघत ना कामा येऊ नको उद्यापासून निघ चल निघ मालकीन बाई तुमच्या प्रेमाचं आहे ना मी गडी काम ठेवलं नाही का तुम्ही मला? प्रेमाचा गडी ताईच्या दाजी कळलं बरं का मला उग नाटक करू नका समजतं तेवढं हो दाजी नाही मी. गडी लाडाचा मी, गडी प्रेमाचा गडी हो ना तेच ते गप. आणि तुला काय ग ह्याच्यात तू बघितलं असले फाटके कपडे 2 वर्ष झालं इथं काम करतोय घर आहे का रे तुला राहायला माझ्या मग? बहिणीसोबत लग्न करायचं घर चाललंय आहे माझं त्याला आधी सगळं विचारलं मी त्या घर आहे दार आहे पैसा पाणी सगळं आणि त्याचे स्वप्न पण खूप मोठे आहेत कळलं का आणि असं असं नाही नाही, लाडाच्या गडी सारखं तू? 2 मिनिटं बनते इथंच थांब हा थांबा इकडे काय आता तुझं मधीच अगं मला तुला एक सांगायचं होतं त्या काय? बंट्यावर पण माझं प्रेम आहे पण पप्पांना नाही सांगायचं बरं का माहितीये मला मग ना आपण काय करू कुठे तरी जाऊन लग्न करू आणि मग पप्पांना कळवू हो हा? चालतंय बंट्या, हो तू ना उद्या ना 10 वाजता ये कामाला हा 10 वाजता आणि तू हे 10 वाजता ये हा जावा मग तुम्ही आम्ही उद्या कळवतो तुम्हाला हा हा ठीक आहे ओ मेरे महबूब कयामत होगी आज आज रुसवा रुसवा मेरी गलियों में मोहब्बत होगी मेरी नजरें तो बला करती है आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी कसे माझे चॉईस कसे आणि मग एकच नंबर घोटाळा केला Choice. मला पुढच्या वर्षी लग्न करायचं होतं यंदाच करू आपण लगेच यंदा नाही अरे काय चाललंय अहो सरपंच साहेब नमस्कार 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 काय चाललंय
काय गप्पा छापा मी लांबून ऐकत होतो गाणे आणि ते. अहो ती वांगी उपटून टाकली, टमाटा लावायचंय, कुठलं औषध द्यायचं ते विचारत होते. वांगे उपटून टाकली, हा टमाटे लावायचे हा आणि लावायच्या आधीच कुठलं औषध द्यायचं? म्हणजे ती त्या लावायच्या आधी त्याला बेसल डोस देतात. तुमचं काय चाललंय नेमकं? मी खरं सांगते सरपंच साहेब, तुम्ही आमच्या पप्पांना सांगू नका. बर काय रे मला ना ह्याच्यासोबत लग्न करायचंय आणि माझी बांट्या बरोबर हा आणि ही माझी छोटी बहीण हिलाही याच्यासोबत करायची. ह्या गाड्या बरोबर म्हणजे दोन्ही गाडी तुम्ही पटवले बा. गाडीने तुम्हाला पटवलं अहो, का तसं तुम्ही नाही. गाडी पटवली? नाही आम्ही कामावरचे त्यांच्याकडे 6 महिने निघत. पण तुम्ही मदत करता का लग्नाला? मी करील ना मदत, का नाही? चांगल्या कामाला का नाही मदत करणार? पण मला एक म्हणायचं बरं का, हम्म. आता तुम्हाला गडी ठेवायचीच गरज नाही. तसं नाही हो, आम्ही कस काय? जाणार आहे आता तिकडे. हे जर तुम्ही नवरे केले तर गडी कामाला ठेवायची काय गरज पडली? हा, तेवढं हा, बरोबर हा स्वयंपाक येतो का भाऊ तुला? सगळं येतोय मला. तुला रे हा मी काम भांडे कुठे धुता येतात का? सगळे. हा कारण हे आई बापाची जीवावर आहे, काहीच करत नाही. त्यांचे आई बाप ओरडू ओरडू थकले नाही मला धुरे धुता येतात, तसं काही नाही. असं ना. हा. हा आणि तू तिकडे कॉलेजला होती, तू कधी आली? मी 2 दिवस झाला आले. असं ती का? मला इकडं आहेत मुलं बिलं स्थळ आहेत येऊन आली. मग चांगलंच झालं का नाही सांगा बरं तुम्ही आता. चांगलं आहे गाड्या, चांगलं झालं. चाल जाऊ द्या, त्या नाही कोणी बायका दिल्या नसत्या. हा आणि तुम्हाला पण कामाला गडी झाले सगळंच म्हणजे आता काय पगाराचा विषय नाही राहिला हा, याचा. पगाराचं काय तुझे आई वडील तर बाहेर घेऊन नोकरीला आहेत ना, हो आहे की नाही? येणार आहेत पुढच्या महिन्यात. हा. म्हणजे तुम्ही काय म्हणा, ही मी चांगली करतो पो- बरोबर, काहीच काळजी नका करू, मी लग्न लावून देतो. चल चहा पाजा आता. चला हा, चला चला